मित्रांनो, राज्यातील रानडुकर असो की हरिण असो, रानगवा असो की रोही असो किंवा माकड असो, यांच्यापासून शेती पिकाला किंवा फळपिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. परंतु मित्रांनो, याच नुकसानीपोटी शासनातर्फे याची नुकसान भरपाई म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. तर यामध्ये जवळपास 14,70,00,000चा निधी हा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होण्याला सुरुवात होणार आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि हेक्टरी शेतकऱ्यांना किती रुपये मदत मिळणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील जवळपास रानडुकर, हरिण, रानगवा, रोही, माकड, त्यानंतर वानर, तर हे जे असतात ते शेती पिकातील म्हणजे आता ज्वारीचं पण नुकसान करतात, हरभऱ्याचं पण नुकसान करतात इकडे बघायचं झालं तर. असंच आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कसं जंगल एरिया आहे, वन विभाग आहे, तर तिकडे या प्राण्यांचं प्रमाण जरा जास्त दिसून येतं. तर तिथे या प्राण्यांपासून शेती पिकाला आणि फळपिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर यामध्ये जवळपास बघायचं झालं तर 14 कोटी जे शेतकरी आहेत त्यामध्ये 21,957 हे प्रकरणे हे जे निकाली काढून जवळपास 14,70,82,927 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर याच्यामध्ये जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळते, तर काहींना पेंडिंग ठेवले जाते. आता याच्यामध्ये काय होतं, शेतकरी बरेच असतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हा निधी दिला जातो, परंतु काही शेतकरी जे आहेत त्यांना पेंडिंग ठेवलं जातं. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आढळते किंवा ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस त्यांचे जे काहीतरी चुका झालेल्या राहतात, त्यामुळे त्यांना पेंडिंग ठेवलेलं राहते, वेटिंगला ठेवलेलं राहते. तर याच्यामध्ये जिल्ह्यातील मागील 14 महिन्यात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सेंट्रल चांदा या विभागामार्फत नुकसान भरपाईचे जे एकूण 41,563 प्रकरणं दाखल करण्यात आली होती. म्हणजे 41,563 जे अर्ज म्हणा किंवा प्रकरणं म्हणा, हे दाखल करण्यात आलेली होती. तर बघायचं झालं तर यातील 37,068 प्रकरणं हे निकाली काढण्यात आलेली आहेत, स्वीकृत करण्यात आलेली आहेत. तर यातील काही रिजेक्टसुद्धा झालेले आहेत. जवळपास 4,495 जे प्रकरणं आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत, त्यांना बाद करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये जवळपास 21,957 प्रकरणे निकाली काढून 14,70,82,927 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित सुरुवात होणार आहे. तर या शेतकऱ्यांना जवळपास एवढी भरपाई दिली जाणार आहे, नुकसान भरपाई. आणि शेतपिकाच्या नुकसानीला बघायचं झालं तर आता आपण जे बघितलं की किती रुपये हेक्टरी मिळणार आहेत, तर जवळपास बघायचं झालं तर 10,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत ही रक्कम दिली जाते. ऊस पीक जर असेल त्या भागात आणि शेतकरी जर ऊस पीक धारक असेल तरी त्यांना जवळपास 25,000पर्यंत ही रक्कम मिळू शकते. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर तुमच्या शेतामध्ये जे माल होता किंवा जे पीक होतं त्याचं जे कॅल्क्युलेशन केलं जातं आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे प्रमाण असेल ज्याच्या म्हणजे जे जर तुमचं पीक आलं असतं तर तुम्हाला किती टक्के रक्कम ही मिळाली असती, किती रुपये मिळाले असते, त्याच्या अनुषंगाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाते. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.